नमस्कार, मी शिल्पा आणि शिल्पा डिजिटल स्किल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। या चॅनलवर मी माझा डिजिटल स्किल शिकण्याचा प्रवास, त्यात मला आलेला अनुभव आणि शिकताना मला समजलेल्या काही छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या सोबत शेअर करत असते। खरं सांगायचं झालं तर काही महिन्यापूर्वी मला डिजिटल स्किल बद्दल काहीही माहिती नव्हती, पण जेव्हा मी ते शिकायला सुरुवात केली तेव्हा मला जाणवलं की आपण रोज थोडं थोडं शिकत राहिलो तर खूप काही नवीन करता येऊ शकतं। घरकाम, मूल आणि रोजचा दिनक्रम हे सगळं सांभाळताना कधी असं वाटायचं की आपण स्वतःसाठी काहीतरी करायला हवं। मग मी विचार केला, नवीन काहीतरी शिकून पाहूया। सुरुवातीला थोडी भीती होती, कारण कॅमेरा समोर बोलणं, व्हिडिओ बनवणं हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं, पण मी ठरवलं सुरुवात करायची। जेव्हा मी पहिले काही व्हिडिओ बनवले तेव्हा ते परफेक्ट नव्हते। कधी आवाज नीट येत नव्हता, कधी व्हिडिओ थोडा हलायचा, कधी बोलताना शब्दच अडकायचे, पण तरीही मी थांबले नाही, प्रॅक्टिस करत राहिले। कारण मला समजलं की प्रॅक्टिस करत राहिलं तर हळूहळू कॉन्फिडन्स नक्की वाढतो। जेव्हा मी डिजिटल स्किल शिकताना मला एक महत्त्वाची गोष्ट समजली, आपण रोज थोडा वेळ काढून नवीन गोष्ट शिकत राहिलो तर हळूहळू खूप काही बदलू शकतं। आज मी व्हिडिओ बनवते, नवीन गोष्टी शिकते आणि तोच माझा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवते। व्हिडिओ बनवताना मला अजून एक गोष्ट जाणवली, जेव्हा आपण काहीतरी एक्सप्लेन करत असतो किंवा किचन मध्ये काही दाखवत असतो तेव्हा फोन टेबल राहणं खूप गरजेचं असतं। अशा वेळी ट्रायपॉड उपयोगी पडू शकतो। जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। आजही मी डिजिटल स्किल शिकत आहे आणि अजून खूप काही शिकायचं आहे, म्हणून जर तुम्हीही विचार करत असाल की आपण काहीतरी नवीन सुरू करावं तर एकच सांगते, परफेक्ट वेळेची वाट पाहू नका, छोट्या पावलांनी सुरुवात करा, हळूहळू सगळं जमायला लागतं। आणि हो, आजचा व्हिडिओ बनवताना कदाचित मला अजून सगळं परफेक्ट जमलं नसेल। मी अजूनही कॅमेऱ्यासमोर बोलण्याची प्रॅक्टिस करत आहे, पण रोज थोडं थोडं शिकत आहे। माझा हा डिजिटलचा प्रवास मी तुमच्या सोबत शेअर करत राहणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब मला पुढचा व्हिडिओ बनवायला खूप प्रेरणा देतो। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय। नमस्कार, मी शिल्पा आणि शिल्पा डिजिटल स्किल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। या चॅनलवर मी माझा डिजिटल स्किल शिकण्याचा प्रवास, त्यात मला आलेला अनुभव आणि शिकताना मला समजलेल्या काही छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या सोबत शेअर करत असते। खरं सांगायचं झालं तर काही महिन्यापूर्वी मला डिजिटल स्किल बद्दल काहीही माहिती नव्हती, पण जेव्हा मी ते शिकायला सुरुवात केली तेव्हा मला जाणवलं की आपण रोज थोडं थोडं शिकत राहिलो तर खूप काही नवीन करता येऊ शकतं। घरकाम, मूल आणि रोजचा दिनक्रम हे सगळं सांभाळताना कधी असं वाटायचं की आपण स्वतःसाठी काहीतरी करायला हवं। मग मी विचार केला, नवीन काहीतरी शिकून पाहूया। सुरुवातीला थोडी भीती होती, कारण कॅमेरा समोर बोलणं, व्हिडिओ बनवणं हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं, पण मी ठरवलं सुरुवात करायची। जेव्हा मी पहिले काही व्हिडिओ बनवले तेव्हा ते परफेक्ट नव्हते। कधी आवाज नीट येत नव्हता, कधी व्हिडिओ थोडा हलायचा, कधी बोलताना शब्दच अडकायचे, पण तरीही मी थांबले नाही, प्रॅक्टिस करत राहिले। कारण मला समजलं की प्रॅक्टिस करत राहिलं तर हळूहळू कॉन्फिडन्स नक्की वाढतो। जेव्हा मी डिजिटल स्किल शिकताना मला एक महत्त्वाची गोष्ट समजली, आपण रोज थोडा वेळ काढून नवीन गोष्ट शिकत राहिलो तर हळूहळू खूप काही बदलू शकतं। आज मी व्हिडिओ बनवते, नवीन गोष्टी शिकते आणि तोच माझा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवते। व्हिडिओ बनवताना मला अजून एक गोष्ट जाणवली, जेव्हा आपण काहीतरी एक्सप्लेन करत असतो किंवा किचन मध्ये काही दाखवत असतो तेव्हा फोन टेबल राहणं खूप गरजेचं असतं।
अशा वेळी ट्रायपॉड उपयोगी पडू शकतो। जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। आजही मी डिजिटल स्किल शिकत आहे आणि अजून खूप काही शिकायचं आहे, म्हणून जर तुम्हीही विचार करत असाल की आपण काहीतरी नवीन सुरू करावं, तर एकच सांगते, परफेक्ट वेळेची वाट पाहू नका, छोट्या पावलांनी सुरुवात करा, हळूहळू सगळं जमायला लागतं। आणि हो, आजचा व्हिडिओ बनवताना कदाचित मला अजून सगळं परफेक्ट जमलं नसेल, मी अजूनही कॅमेऱ्यासमोर बोलण्याची प्रॅक्टिस करत आहे, पण रोज थोडं थोडं शिकत आहे। माझा हा डिजिटलचा प्रवास मी तुमच्या सोबत शेअर करत राहणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब मला पुढचा व्हिडिओ बनवायला खूप प्रेरणा देतो। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।